Okay, today we are going to see the next lecture of the mechanical properties of the fluid. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपण असं बघणार आहे. काल आपण बघितलं होतं सरफेस टेन्शन. व्हॉट इज द सरफेस टेन्शन? सरफेस टेन्शन नक्की काय काय आहे याबद्दल आपण जरा काल माहिती मिळवली होती. ठीक आहे, तर यामध्ये आज आपल्याला बघायचं आहे की सरफेस टेन्शन एक्झॅक्टली त्या ठिकाणी कोणत्या कोणत्या थेअरीज आहेत, कशामुळे जनरेट होतं हे आपल्याला ठिकाणी बघायचं आहे. मग जे काही सरफेस टेन्शन आहे त्याच्यावरती जी थेरी फर्स्ट वन दॅट इज द मॉलिक्युलर थेरी. मॉलिक्युलर थेरी बघू आपण. ठीक आहे, मॉलिक्युलर थेरी म्हणजे काय? त्या ठिकाणी द सरफेस टेन्शन जे काय आपण या ठिकाणी वॉटर असेल किंवा बबल असेल किंवा कोणता पण पार्ट आहे त्याच्यावरती जे काही सरफेसवरती जे काही टेन्शन असतं इट बेस्ड ऑन फर्स्ट ऑफ ऑल मॉलिक्युलर थेरी. ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कशावर आहे? मॉलिक्युल्सच्या बेसिसवरती डिपेंड आहे. एखाद्या ठिकाणी सरफेस टेन्शन आहे, फोर्स आहे, तर तो एक्झॅक्टली कशावरती असतो? त्या मॉलिक्युल्समुळे असतो. ठीक आहे, आता वॉटर सरफेस आहे, त्याचा जो काही सरफेस आहे त्याच्यावरती जे सरफेस टेन्शन आहे ते त्याच्या सरफेसवरती असलेल्या मॉलिक्युल्समुळे आहे, ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, तर त्यातला पहिला पार्ट आहे बघा ठीक आहे, this theory gives an idea about surface tension at the molecules level. At the molecules level. ठीक आहे, नेक्स्ट पार्ट. आता याच्यामधला नेक्स्ट पार्ट आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. फर्स्ट वन इथं त्यांनी हेडिंग दिलेली आहे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. विच वन? इंटर मॉलिक्युलर फोर्सेस. इंटर म्हणजे त्यांच्यामधले कोणामध्ये? मॉलिक्युल्सच्या मॉलिक्युल्समध्ये त्या ठिकाणी फोर्स असतो, दॅट इज द इंटर मॉलिक्युलर फोर्स. ठीक आहे, मग आता आपण त्याची डायरेक्ट डेफिनेशन घेऊ. द फोर्स बिटवीन द मॉलिक्युल्स इज कॉल्ड इंटरमॉलिक्युलर फोर्स. द फोर्स बिटवीन molecules is called intermolecular फोर्स. ठीक आहे, म्हणजे जे काय मॉलिक्युल्स असतील मग ते मॉलिक्युल्स कधी कधी काय असतात? सेम टाईपचे असतात किंवा सेम सबस्टन्सचे असतात. समजा आता हे या ठिकाणी प्लॅस्टिकचा पेन आहे, या प्लॅस्टिकच्या मध्ये जे काय त्या ठिकाणी प्लॅस्टिकचे मॉलिक्युल्स आहेत त्यांच्यामध्ये जो काय फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो झाला एक टाईप. आणि समजा हे जे मॉलिक्युल्स आहे, आता समजा एक आपण एक्झाम्पल बघू. आता या पेनला मी थोडं टिल्ट केलेलं आहे हातावरती ठेवून, पण तो खाली पडत नाही आहे. का बरं? हे प्लास्टिकचे जे मॉलिक्युल्स आहे आणि माझ्या हातावरती जे काय माझ्या हाताचे मॉलिक्युल्स आहेत त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. तर त्या ठिकाणी एक फोर्स होतो, म्हणजे मॉलिक्युल्स म्हटलेले आहे फक्त. ठीक आहे, तर ज्या वेळेला सेम सबस्टन्सचे असतात त्यावेळेला जो फोर्स असतो त्याला कोहेसिव्ह फोर्स म्हणतो. आपण या ठिकाणी लिहू, यातला ए टाईप आहे. देर आर टू टाईप्स. There are two types. First one, cohesive force. This is the force of attraction between the molecules of the same substance. This is the force of attraction between the molecules of the same substance. is called cohesive force
or force of cohesion. Force of cohesion. ठीक है. It is strong in solids and weak in gases. ठीक आहे. बघा कोहेसिव्ह फोर्स काय, दोन सिमिलर टाईपचे मॉलिक्युल्स असतील, एकाच सबस्टन्सचे मॉलिक्युल्स असतील, दोन किंवा दोनपेक्षा जास्त, तर त्यांच्यामध्ये जो काय फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो दॅट इज द कोहेसिव्ह फोर्स ऑफ कोहेजन. सॉलिड जे असतात त्याच्यामध्ये तो कोहेसिव्ह फोर्स जास्त असतो, म्हणून तर त्याच्यामध्ये रिजिडिटी आहे. याला ब्रेक करायला गेलं बघा, याला ब्रेक करायला गेलं तर होणार नाही. फोर्स ऑफ कोहेजन स्ट्रॉंग आहे. तेच आजूबाजूला आपले जे काही गॅसेस आहेत त्याला ब्रेक करायला किंवा आपल्याला मुवमेंट करायचं म्हटलं तर पटकन मुवमेंट होऊन जातील. वीक इन गॅसेस. ठीक आहे. नंतर सेकंड, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन. दिस इज म्हणण्यापेक्षा द ने स्टार्ट करू आपण. Adhesive force. The force of attraction. The force of attraction. कशामध्ये? The force of attraction between the molecules of the, इकडे सेम सबस्टन्स होतं तर इथे काय डिफरंट substances is called adhesive force or force of adhesion. ठीक है. ओके, these are the definition of the two intermolecular forces. सेम टाइपचे असतील कोहेसिव्ह फोर्स, डिफरंट टाइपचे मॉलिक्युल्स असतील तर अडेसिव्ह फोर्स. ओके, राईट डाउन दिस. याच्या पुढचा पार्ट मी लगेच सांगतो. ओके, रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. बघा आपण सगळे सबटाईप बघतोय बरं का. आपण जी हेडिंग दिली होती ना, सरफेस टेन्शन ॲट द, म्हणजे मॉलिक्युलर थिअरी ऑफ द सरफेस टेन्शन, त्याच्यातला आपण पहिला पार्ट बघितला आहे की इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. ठीक आहे. हा आता सेकंड पार्ट बघतोय त्याच्यातला आपण रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. ठीक आहे. रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स म्हणजे काय की मॉलिक्युलर फोर्सची रेंज कुठपर्यंत आहे. दिस इज द मॅक्झिमम डिस्टन्स अप टू विच molecular forces are effective. This is the maximum distance up to which molecular forces are effective. ठीक है. हा एक पार्ट. रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्सेस आर few nanometer. Nanometers mean 10⁻⁹ meter in solids and liquids. ठीक आहे. ओके, म्हणजे रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्सेस काय की किती मॅक्झिमम डिस्टन्स पर्यंत ते इफेक्टिव्ह असतील. ठीक आहे. नंतर त्यातलं थर्ड पार्ट आपण बघू, स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स मीन्स व्हॉट की सपोज इफ वी ड्रॉ द स्पियर टू द मॉलिक्यूल such that molecule at the center and radius is equal to range of molecular force.
इज नथिंग बट द स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स. की स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजे काय, एक मॉलिक्यूल आहे, त्या ठिकाणी आपण काय केलं, एक रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स, जी काय रेंज आहे त्याची, जोपर्यंत त्या ठिकाणी मॉलिक्यूलवरती ते फोर्स इफेक्टिव्ह असतो, याला रेडियसमध्ये घेतला आणि त्या ठिकाणी असा स्पिअर ड्रॉ केला. येते लक्षात. त्याच्या आतमध्ये कोणता मॉलिक्यूल दुसरा आला का त्याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन राहील. समजते काय सांगायचं आहे. दॅट इज द स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स. ओके. बघा आता याची डेफिनेशन आपण या ठिकाणी लिहूया स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्सची. इमॅजिनरी स्पिअर, इट इज द इमॅजिनरी स्पिअर that molecule is at center and radius equal to range of molecular force. Range of molecular force. Are you getting this? तो एक इमॅजिनरी स्पिअर येतो का तिथं प्रेझेंट, म्हणजे इमॅजिनरी आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे त्याला. ठीक आहे. नंतर पुढे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस इफेक्टिव्ह विद इन द स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, जे अडेझिव्ह फोर्स अँड कोएझिव्ह फोर्स आपण बघितले, ते इंटरमॉलिक्युलर फोर्सेस जे आहेत आर इफेक्टिव्ह only in the sphere of influence. जे मगाशी तुम्हाला सांगितलं की त्या स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्सच्या मध्ये आला मॉलिक्यूल की त्या ठिकाणी फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्या दोन मॉलिक्युल्स मध्ये स्टार्ट होऊन जाईल. दिस इज ऑल अबाउट द रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स अँड स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स. एवढं थेरोटिकल पार्ट लिहून घ्या, पुढचं आपण बघू लगेच. ओके. आपण आता या ठिकाणी एक डायग्राम बघतोय. त्या डायग्राम मध्ये काय बघा, here it is the surface, suppose x y. आतमध्ये सगळं समजा लिक्विड आहे या ठिकाणी. ओके. ठीक आहे. त्या ठिकाणी आपण कन्सिडर काय केलंय, कन्सिडर द मॉलिक्यूल ए डीप इनसाइड द लिक्विड. त्या लिक्विडच्या पूर्णपणे आतमध्ये आहे. ठीक आहे. आतमध्ये पूर्ण हा मॉलिक्यूल. ठीक आहे. मग याला काय आहे, या मॉलिक्यूलला इन ऑल द डिरेक्शन त्या ठिकाणी फोर्सेस ऍक्ट होतील सगळ्या डायरेक्शन्सला. ठीक आहे. समजा हा मॉलिक्यूल आहे, ह्या साईडचा जो मॉलिक्यूल आहे तो त्याला इकडे खेचेल, इकडे कोणता मॉलिक्यूल असेल तो तिकडे खेचेल. समजा वॉटर लिक्विड आहे, इकडे पण वॉटर लिक्विड, इकडे पण वॉटर लिक्विड, म्हणजे वॉटर या ठिकाणी असेल तर ते दोन्ही त्याला ह्या साईडला खेचतील. तसंच इथे एक लिक्विड, इथे एक लिक्विडचा मॉलिक्यूल असेल तर ते इकडचा मॉलिक्यूल इकडे खेचेल, इकडे खेचेल. समजतंय. ओके. दिस इज ऑल अबाउट ए, जो त्या लिक्विडच्या आतमध्ये आहे पूर्णपणे. ठीक आहे. समजा एक दुसरा मॉलिक्यूल बघितला बी, विच इज पार्शियली, कसा आहे पार्शियली, म्हणजे काही प्रमाणात खाली आहे, मॅक्झिमम पार्ट त्याचा लिक्विडमध्ये आणि थोडासा पार्ट वरती. ठीक आहे. ज्याला आपण म्हणतो फिल्म वरती, फिल्म. ठीक आहे. बघू आपण, सांगतो मी ते तुम्हाला एक्झॅक्टली काय. ठीक आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की सरफेस जो आहे या ठिकाणी त्याच्यापेक्षा खाली लिक्विडमध्ये त्या मॉलिक्यूलचा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स जास्त लिक्विडमध्ये, एअर आहे वरती, एअरमध्ये कमी आहे. ठीक आहे. ओके. हा एक पार्ट. दिस इज द मॉलिक्यूल बी सपोज, आणि मॉलिक्यूल सी कसं आहे, विच इज ऑन द सरफेस वरती, म्हणजे त्याचा काय होईल, हाफ पार्ट जो आहे या ठिकाणी, हाफ पार्ट जो आहे तो हाफ पार्ट लिक्विड मध्ये, हाफ पार्ट एअर मध्ये. ठीक आहे.
आता तुम्हाला इथं प्रश्न पडेल की सर लिक्विड मधला भाग आहे त्या ठिकाणी फोर्स ऑफ अट्रॅक्शन का दाखवलेला आहे, एअर मधला का दाखवलेला नाहीये, किंवा इथे पण वरती एअर मधला नाही दाखवला फक्त लिक्विड मधलाच दाखवला आहे, असं का केलेलं आहे. त्याच्या मागे रिझन्स आहेत ते मी तुम्हाला सांगेल काही थोड्या वेळामध्ये. ठीक आहे. आणि इथे एक लाईन ड्रॉ करणार आहे मी अशी, याला मी म्हणतो एक्स डॅश वाय डॅश. दिस इज मॉलिक्यूल सी सपोज. ठीक आहे. आता मी एक डेफिनेशन लिहितो इथे, बघूया. सरफेस फिल्म, त्यांनी जसं सांगितलं त्या पद्धतीने लिहू. द सरफेस लेअर ऑफ द लिक्विड विच इज थिकनेस इज इक्वल टू रेंज ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स. द सरफेस thickness of liquid which is equal to range of molecular force is called as surface film. In diagram it is xy to x dash y dash. बघा हा सरफेस थिकनेस किती घ्यायचा, रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. हे बघा हा एक मॉलिक्यूल आहे, हा मॉलिक्यूल आहे या ठिकाणी, त्याचा हा स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे आणि ही त्याची रेडियस आहे, मग इकडे पण दाखवावं लागेल. ठीक आहे. मग रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स इथून ते इथपर्यंत हे एवढं त्याचं काय दाखवलं आपण या ठिकाणी, थिकनेस, दॅट इज द सरफेस फिल्म. ओके ओके, हियर इट इज द स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स. ठीक आहे. मग आता आपल्याला पुढचा पार्ट बघायचा, फ्री सरफेस ऑफ द लिक्विड. त्याला पूर्ण पॅराग्राफ लिहायची काही गरज नाही, मी एका लाईन मध्ये लिहून देतो. द सरफेस which do not share any type of force or stress, काही पण म्हणा, is called as free surface of liquid. Here in the diagram free surface is xy. xy च्या वरती बघा, xy च्या वरती काय एअर आहे डायरेक्टली, तो फ्री सरफेस झालेला आहे, तो त्या ठिकाणी कोणत्याच पद्धतीचा फोर्स शेअर करत नाही. येते लक्षात. ठीक आहे. तर त्याच्या मागचं रिझन काय आहे आपण आता एक एक पॉईंट याच्यानंतर बघणार आहे. ठीक आहे. तुम्हाला ते सांगतो, तोपर्यंत एवढं पार्ट लिहून घ्या, मी थेरॉटिकल पार्ट रफ करणार आहे. ठीक आहे. राईट डाऊन दिस. ओके, आता या ठिकाणी आपण डायग्रामचं एक्सप्लेनेशन लिहिणार आहे. त्या एक्सप्लेनेशनच्या आधी सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थेअरी. सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थेअरी. ठीक आहे. ह्या डायग्रामच्या एक्सप्लेनेशन वरून आपण स्टार्ट करतोय. ठीक आहे. हियर xx dash and yy dash is the thickness of the surface film. Thickness of the surface film. After that, consider three molecules such that three molecules ABCD, A, B, C, such that A is deeply inside the liquid
deeply inside the liquid. B molecule is on the surface film, on the surface film, and C is on the surface. बघा बी कुठे आहे? सरफेस फिल्मच्या मध्ये इथे बी आहे. ए पूर्णपणे आत आहे आणि सी कुठे आहे? या ठिकाणी वरती बघितलेलं आहे आपण, सरफेस वरती आहे. हे आपण तिघांचे लोकेशन सांगितले तिन्ही मॉलिक्युल्सचे. आफ्टर दॅट आपण आता ए बद्दल बोलू. ॲज ए मॉलिक्यूल इज completely dipped in the liquid, so it will experience force in all the direction. बघा तो पूर्णपणे आतमध्ये असल्यामुळे तो सगळ्या डायरेक्शनला त्या ठिकाणी अट्रॅक्ट होईल. ठीक आहे. एक्सपिरियन्स द फोर्स, पण कोणता? कोहेसिव्ह फोर्स इन ऑल डिरेक्शन. कोहेसिव्ह का? बिकॉज लिक्विडच आहे ना आतमध्ये, लिक्विडच लिक्विडला अट्रॅक्ट करणार आहे. देअरफॉर net force acting on it is 0. त्याच्यावरती जो काय फोर्स ऍक्ट होतोय तो काय आहे? 0. सगळ्या डायरेक्शनला खेचला जातोय, कॅन्सल होईल. इकडून पण समजा 5 न्यूटन, इकडून पण 5 न्यूटनने अट्रॅक्ट झाला तो कॅन्सल होऊन जाईल. समजतंय? दॅट्स इट. This is the net force acting is 0 on the molecule A. हे आपल्याला therefore it will not moving in any direction. किंवा अजून एखादा वर्ड तिथे असेल तर किंवा त्याची काही गरज नाही, एवढं लिहिलं तरी सफिशियंट आहे. ए मॉलिक्यूल बद्दल आपण बोललो. सगळ्यात पहिले आपण माहिती काय दिली? अशा पद्धतीचं लिक्विड आहे, या ठिकाणी सरफेस फिल्म आहे, ABC 3 मॉलिक्यूल आहे, त्यांचे लोकेशन सांगितले. नंतर ए आतमध्ये तर त्याच्यावरची कसे फोर्स ऍक्ट होत आहेत ते इथं सांगितलं. ठीक आहे. हे खालचं थेरी लिहून घ्या. डायग्राम मी अशीच ठेवणार आहे, पुढचा पार्ट लिहिणार आहे त्याच्यानंतर. राईट डाऊन दिस. Now we are going to talk about the molecule B and molecule C. What is the situation of the molecule B and C? आता बघा B कुठे आहे? molecule is inside the surface film. फिल्मच्या मध्ये आहे. The large part of the molecule is inside the liquid and small part is in the air. बघा जो काही स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स आहे त्यातला मॅक्झिमम पार्ट हा लिक्विड मध्ये आहे स्पियर ऑफ इन्फ्लुएन्सचा, आणि मिनिमम पार्ट जो आहे तो एअर मध्ये. ठीक आहे. आता बघा डेन्सिटी ऑफ द लिक्विडची डेन्सिटी जास्त असते. डेन्सिटी जास्त असणे म्हणजे काय आहे? तेवढ्या व्हॉल्यूम मध्ये किती मॉलिक्युल्स. तर याच्या एवढ्या व्हॉल्यूम मध्ये समजा आपण इथं आपण कन्सिडर करू एवढा पार्ट मध्ये लिक्विड आहे आणि एवढा पार्ट मध्ये एअर आहे. तर इथं समजा एक एक्झाम्पल आपण कन्सिडर करू की 100 मॉलिक्युल्स असतील तर एवढ्याच व्हॉल्यूम मध्ये इथे किती असतील? 5च मॉलिक्युल्स असतील. का बरं? याची डेन्सिटी जास्त, याची डेन्सिटी कमी. दॅट्स इट. मग त्या पद्धतीने ऑलरेडी बघा या ठिकाणी नंबर ऑफ मॉलिक्युल्स एवढ्या एरियामध्ये किंवा एवढ्या व्हॉल्यूममध्ये खालचा जो पार्ट आहे जो ऑलरेडी मॅक्झिमम वॉटरमध्ये लिक्विडमध्ये आणि थोडासा पार्ट वरती. तर या ठिकाणी लिक्विड मॉलिक्युल्समध्ये जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो कोहेसिव्ह फोर्स असेल, आणि या ठिकाणी जो काही ह्या लिक्विडमध्ये म्हणजे या मॉलिक्युलच्या आणि वरचे जे काही एअर मॉलिक्युल्स आहेत थोडेफार, ठीक आहे, तर ते जे असेल त्यांच्यामध्ये अडेझिव्ह फोर्स असेल. पण तो अडेझिव्ह फोर्स खूप कमी प्रमाणात असेल. सो वी कॅन निग्लेक्ट दॅट अडेझिव्ह फोर्स ओव्हर हिअर. समजतंय? मग आपण मॉलिक्यूल बी बद्दल लिहून घेऊ, त्यानंतर मग सी बद्दल बघूया. ठीक आहे. बघा ॲज molecule B is on the surface film
च्या ऑन द म्हणण्यापेक्षा इनसाइड द इज इनसाइड द सरफेस फील्ड. ठीक आहे, सरफेस फील्डच्या मध्ये. सो इट्स maximum part of sphere of influence will be inside the liquid and small part will lie in the air. As density of air molecules is less as compared to liquid molecules, so we can neglect adhesive force due to air molecules. एअर मॉलिक्युल्समुळे त्या जो काय अडेसिव्ह फोर्स असेल तो आपण निग्लेक्ट करून देतो. मग तुमचा पार्ट किती राहिला या मॉलिक्युलचा? हे बघा इतका पार्ट आहे. वरचा फोर्स तर गेला, तर या ठिकाणी त्याचा सेंटर आहे. बघा या पद्धतीने सिच्युएशन असणार आहे त्याची. आता बघा इथले मॉलिक्युल्स त्याला खाली खेचणार, वरचे मॉलिक्युल्स त्याला वरती खेचणार. आता वरती खेचणारा पार्ट काय मॉलिक्युल बीला इतकाच पार्ट आहे जो त्याला खाली खेचणार. हे वरती म्हणजे वरती त्याला अट्रॅक्ट करणार आहे. पण डाऊनवर्ड डिरेक्शनला एरिया जास्त आहे मॉलिक्युलचा, खाली त्याला डाऊनवर्ड पुल जास्त असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला काय लिहिता येईल? Therefore molecule B experience downward pull due to cohesive force of liquid. ठीक आहे, येत्या लक्षात. म्हणजे इथला जो पार्ट आहे म्हणजे याचा अर्थ लिक्विड फील्ड मध्ये एवढ्या जागेमध्ये कोणता पण मॉलिक्यूल असेल त्याची टेंडन्सी काय असेल? खाली जाण्याची. येत्या लक्षात. आता मॉलिक्यूल सी बद्दल बघूया. मी इथे लिहिते, तुम्हाला लगेच समजेल. सिमिलरली फॉर मॉलिक्यूल सी बद्दल पण सिमिलर आहे. हाफ पार्ट lies inside the liquid and half is in the air. As we neglect the adhesive force due to air molecules, हे बघा एअरमुळे जो काय अडेसिव्ह फोर्स आहे आपण तो निग्लेक्ट करतोय. एअर therefore there will be downward pull due to कोहेसिव्ह फोर्समुळे याच्यावरती पण डाऊनवर्ड पुल असेल. तर एवढा पार्ट व्यवस्थित लिहून घ्या तुम्ही. हे झालं की मी पुढचा पार्ट लगेच सांगतोय तुम्हाला. राईट ऑन दिस. ओके, याचा अर्थ काय? सरफेस फील्ड मध्ये
किंवा सरफेसवरती कोणता पण मॉलिक्यूल असेल इट विल फील्स द डाउनवर्ड पुल. ठीक आहे. Therefore we can say that molecules present inside the field and on the surface experience downward pull or force in the downward direction. ठीक आहे. ओके. आता याच्या पुढचा पार्ट, याच्यानंतरचा पार्ट काय सांगायचे बघा. डाउनवर्ड पुल इथपर्यंत लिहितं ड्यू टू कोहेसिव्ह अनबॅलन्स्ड कोहेसिव्ह फोर्स, ड्यू टू unbalanced cohesive force. कोहेसिव्ह फोर्स म्हणजे जे काही वॉटर मॉलिक्युल्स त्याला खाली खेचतायत त्याच्यामुळे तो अनबॅलन्स. इथं कसा बॅलन्स झाला, हा कुठे मूव्ह नाही होणार, इकडे जितकं आहे तितकंच ऑपोजिट डायरेक्शनला हा बॅलन्स आहे, हे अनबॅलन्स आहे, त्यामुळे त्यांना डाऊनवर्ड पूल त्या ठिकाणी फील होतोय. मग बघा ड्यू टू दिस तिथं काय लिहिलेलं आहे, आपण त्यांचे वर्डिंग यूज करू काही प्रमाणात. therefore molecules inside the field experience, आपण लिहिले ना, say that molecules present inside the field experience the downward pull. मग इथे therefore च्या ऐवजी आपण as यूज करू. as molecules inside the field experience force in the downward direction, it minimizes number of molecules on the surface. So it will behaves like stretched elastic membrane. This leads to a force. This leads to a surface tension. ओके. मग ह्या ठिकाणी काय होईल, ह्या फील्ड मधले जे पण काय मॉलिक्युल्स आहेत ते मॉलिक्युल्स डाउनवर्ड फोर्स फील करेल. इथले मॉलिक्युल्स खाली गेलेत तर ह्या ठिकाणी नंबर ऑफ मॉलिक्युल्स कमी पडलेत ना. नंबर ऑफ मॉलिक्युल्स कमी पडल्यामुळे हा एक स्ट्रेच इलास्टिक मेम्ब्रेन सारखा फील करेल, म्हणजे हा सरफेस, आणि दॅट इज नथिंग बट द सरफेस टेन्शन. येते लक्षात. दिस इज द मॉलिक्युलर थिअरी. म्हणजे कोणत्या पण सरफेसचं जे काय सरफेस टेन्शन आहे त्याच्या मॉलिक्युलर थिअरीमध्ये ते रिझन लपलेलं आहे. त्यानंतर आपल्याला फक्त सरफेस टेन्शनची एक डेफिनेशन बघायची आहे बेसिक, त्यानंतर आपण आज थांबणार आहे. ओके. राईट डाऊन दिस. आपल्याला आता सरफेस टेन्शनची ॲक्च्युअल डेफिनेशन बघायची. बोर्डाला आले तर ही डेफिनेशन लिहायची जी मी तुम्हाला सांगतोय आता. ओके. राईट ऑन दिस. बघा पहिले मी एक्सप्लेन करतो नंतर लिहा. सरफेस टेन्शन कॅपिटल T. ठीक आहे. आता या ठिकाणी एक डायग्राम तुम्हाला थोडीशी मी ड्रॉ करून दाखवतो. ती तुम्ही डायग्राम काढली नाही पेपरला तरी चालेल. ठीक आहे. बघा या ठिकाणी एक सरफेस आहे, कन्सिडर करू दिस इज द सरफेस. या सरफेसवरती समजा एक आपण अजून एक सरफेस टेन्शनचं एक सिम्पल एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. समजा आपलं एक बलूनचं समजा या ठिकाणी मटेरियल आहे, बलून. ठीक आहे. किंवा आपण एक कापड घेतलं असं म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. एक कोणतं तरी कापड घेतलं आपण आणि त्या ठिकाणी त्याला स्ट्रेच केलं सगळ्या बाजूने, त्याला खेचलं आहे ऑलरेडी.
तो टेन्शनमध्ये सरफेस त्याचा. आणि त्या ठिकाणी आपण त्या कापडला, त्या ठिकाणी जे काही मटेरियल आहे त्याला आपण जर मधून असं ब्लेडने थोडंसं आपण त्याला स्ट्रेच केलं किंवा त्याला थोडंसं पिन करून असं त्याच्यावर एक इमॅजिनरी लाईन म्हणजे एक लाईन कट केला लाईनने, तर ते कोणत्या बाजूला ओपन होईल? ह्या दोन्ही बाजूला असं ओपन होऊन जाईल लगेच, कारण ते सरफेस टेन्शन असतं. येते लक्षात? तर सरफेस टेन्शन म्हणजे काय? या ठिकाणी समजा आपण एक इमॅजिनरी लाईन ड्रॉ केली एखाद्या सरफेसवरती, इट एक्सपिरियन्स अ टँजेन्शियल फोर्स ऑन द बोथ साइड्स ऑफ द इमॅजिनरी लाईन. इमॅजिनरी लाईनच्या दोन्ही साईडला टँजेन्शियल म्हणजे परपेंडिक्युलर फोर्स त्या ठिकाणी ते फील करणार. ही एक इमॅजिनरी लाईन समजा PQ लिहिला आपण, ठीक आहे. मग सरफेस टेन्शन इज डिफाइंड ॲज surface tension is defined as बघा, tangential force acting on the imaginary line. जी इमॅजिनरी लाईन आहे त्याच्यावरती जो टँजेन्शियल फोर्स ऍक्ट होतोय, ऍक्टिंग ऑन द इमॅजिनरी लाईन पर युनिट लेंथ. फॉर एक्झाम्पल सरफेस टेन्शन इज इक्वल टू फोर्स पर युनिट लेंथ. पण कोणते? हे बघा, दिस फोर्स कोणता आहे? टँजेन्शियल फोर्स ऍक्टिंग ऑन द इमॅजिनरी लाईन. येते लक्षात? ऑन द बोथ साइड्स, acting on the imaginary line on both sides per unit length. ओके, दोन्ही साईडला आहे ना, म्हणून ऑन द बोथ साइड्स लिहिला आपण, ठीक आहे. ओके, दिस इज ऑल अबाउट. अँड इट्स SI युनिट काय येणार आहे? मग SI युनिट बघा, फोर्स न्यूटन पर मीटर. SI युनिट ऑफ द सरफेस टेन्शन न्यूटन पर मीटर. अँड त्याचे डायमेन्शन्स कसे असतील? डायमेन्शन्स बघा, मी सांगते तुम्हाला, L0 M1 T-2. ठीक आहे, दिस इज द डायमेन्शन ऑफ द सरफेस टेन्शन. याच्यानंतर अजून आहे सरफेस एनर्जी, पण ते आपल्याला लगेच बघायचं नाहीये. पहिलं एवढं लिहून घ्या आणि आजच्या दिवस आपण लेक्चरला इथे थांबू. हॅव अ नाईस डे, टेक केअर, बाय बाय.